बसा. शंतनू बस. नाही नको मी. असे अचानक आलात. आम्हाला कळवलं असतं तर आम्ही आलो असतो. काय घेणार? खरंच काही नको. खरं तर आम्ही इथे हे विचारायला आलोय की तुम्ही वाड्यावर तोंड गोड करायला कधी येणार आहात. खरंच? हो. मोहन जा काहीतरी गोड घेऊन या. नाही नको, काही नको. पण मला असं वाटतं की एकदा मुलाला भेटायला हवं. म्हणजे यातलं आम्ही अरुंधतीला काहीच सांगितलेलं नाहीये, तर मग सगळं रितसर होऊन जाऊ देत ना. त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि आम्ही सगळेही त्यांना भेटलो असतो आणि दिग्विजयरावांनाही कळलं असतं की त्यांची सासरची मंडळी कशी आहेत ते. हो नक्कीच. पण दिग्विजय आता एका प्रोजेक्ट मध्ये खूप बिझी आहे. नाही तर आत्ताच आम्ही त्याला इथे बोलवून घेतलं असतं. पण काही हरकत नाही. आम्ही एक फोटो देतो दिग्विजयचा तुम्हाला, अरुसाठी. तिलाही उत्सुकता असेल ना आपला होणारा नवरा कसा दिसतोय. अगं तुझ्या लग्नाची बोलणी करून आलोय. राजकुमार शोधलाय आम्ही तुझ्यासाठी. हो खरंच राजकुमार आहे. काय आबा असं अचानक म्हणजे तुम्ही मला वचन दिलं होतं, आठवतंय? तुला वचन दिलं होतं, अगदी तसंच स्थळ मिळालंय. फक्त मुलगी हवी आहे म्हणाले. नारळ देखील मागितलेला नाहीये. तुला दिलेलं वचन मी मोडलेलं नाही हा. आणि त्याचाच आनंद होतोय ग मला. सगळं तुझ्या मनासारखं होतंय. हे घे, हे तुमचे हे, याला मुठीत ठेवायचं. अरे बघ हे ना. काय झालं अरू, बघ फोटो. अच्छा अच्छा अच्छा, नाव नाही माहितीये ना तुला? दिग्विजय, दिग्विजय सरंजामे. होणार तू. अरुला सवय आहे अशा लोकांची. ती करेल ऍडजस्ट. आणि तिने ऍडजस्ट नाही केलं तर मात्र सगळंच चुकेल. नाही, सत्य समोर येता कामा नये. नितीन, मला काहीतरी सांगायचंय तुला. अरू, ऍक्च्युली मलाही तुला काहीतरी सांगायचंय. आणि पण आता फोनवर नको, आपण भेटून बोलूया. हा चालेल. मी काय बाय. हॅलो अरू. तू तेच सांगावं जे मला ऐकायचंय. नमस्कार मॅडम. तुम्ही डोनेशन द्यायला स्वतः आलात? नाही, तुम्ही जर डोनेशन देणार असाल तर तुमच्या कंपनीचा बॅनर आम्ही लावू आणि तसंच भाषणात तुमच्याबद्दल, तुमच्या कंपनीबद्दल बोललं जाईल. तू आम्हाला ओळखलेलं दिसत नाहीयेस. नाही, कसं आहे, आम्ही डोनेशन देणाऱ्यांना पर्सनली ओळखत नाही. आणि आपली तर एकदाच भेट झालेली आहे, तीही. मी दिग्विजयची आई, पद्मिनी राजे सरंजामे. अशी आपली पहिल्यांदाच ओळख होतीये ना? तुम्ही तुम्ही बसा ना, प्लीज बसा. थँक्स. माफ करा मला. आम्ही इथे तुला भेटायला आलोय. मागच्या वेळेस आपली नीट ओळख झाली नव्हती आणि त्यात बरेचसे गैरसमजही झाले होते. ते आता राहिले नाहीत. दिग्विजय आवडला ना तुला?